म्युच्युअल फंड सही आहे हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतोय. पण मुळात म्युच्युअल फंड आणि SIP म्हणजे नेमकं काय? या कंपन्या, फंड हाऊस कोण सुरू करतं, कोण चालवतं, यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून खरंच श्रीमंत होता येतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टच्या या पहिल्या एपिसोडमधून. नमस्कार. फंडा म्युच्युअल फंडाचा या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. म्युच्युअल फंडाविषयी सामान्यांच्या मनातल्या शंकांचं अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये निरसन करत गुंतवणुकीच्या या उत्तम पर्यायात मराठी टक्का वाढावा यासाठी क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मने पुढाकार घेतलाय. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण. नमस्ते निरंजन. येस, तर आजचा आपला विषय एकदम इंटरेस्टिंग आहे. पण या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी फंडा म्युच्युअल फंडाचा नाव खूप इंटरेस्टिंग ह्या. तर हा पॉडकास्ट सुरू करण्यामागची तुमची भूमिका अगदी थोडक्यात सांगाल आम्हाला? भूमिका ह्या विषयातली अशी राहिलेली आहे की आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या गावी छोट्या छोट्या खेडोपाडी जाऊन फंडा म्युच्युअल फंडाचा या माध्यमातून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट काय आहे, छोट्यात छोटा गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो म्हणजे नक्की काय करू शकतो आणि त्या माध्यमातून त्याला श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली कशी मिळू शकते, हे प्रयत्न वेळोवेळी करत राहिलेलो आहोत आणि करत राहणार आहोत. सो हे कार्य अविरतपणे पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा पॉडकास्ट घेत आहोत. हा विषय प्रत्येक मराठी माणसाला कसा पोहोचवता येईल आणि योग्य पद्धतीने कसा पोहोचवता येईल हे या पॉडकास्टच्या मागचं प्रमुख मुख्य कारण आहे. वा, क्या बात है. कारण म्युच्युअल फंड सही आहे, मी जसं सुरुवातीला म्हणलो तसं म्हणलं तर जातं, पण अनेकांना अजूनही या बाबतीतली क्लॅरिटी नाही आहे. तर मला खात्री आहे की या पॉडकास्टमधून ती नक्की मिळणार आहे. तर भूषण, पुढचा प्रश्न तोच आहे की म्युच्युअल फंडात सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांनी गुंतवणूक करावी आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करावं यासाठी तुम्ही हा उपक्रम घेताय आणि हे खरंच खूप स्तुत्य आहे. पण आता मला सांगा की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? निरंजन, म्युच्युअल फंड म्हणजे काय? आता म्युच्युअल फंडविषयी संकल्पना ह्या वेगवेगळ्या जरी असल्यात किंवा फारशी माहिती नसली इन्व्हेस्टरला, तरी म्युच्युअल फंड म्हणजे काय हे जर सोप्या भाषेत आणि अतिशय सरळ आपल्याला साध्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर म्युच्युअल फंड म्हणजे असंख्य लोक जेव्हा एकत्र येऊन एक फंड तयार करतात आणि तो एका फंड मॅनेजरच्या हाती सोपवला जातो. तो त्या लोकांच्या सगळ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कारण ते रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत, त्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन ते मार्केटमध्ये पैसे लावतो. मग तो शेअर बाजाराशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांमध्ये लावेल किंवा मग तो कर्ज रोखे, ज्याला आपण डेट म्युच्युअल फंड असं म्हणतो, त्याच्यात लावेल किंवा मग तो गोल्ड किंवा सिल्वर किंवा कमॉडिटी आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या साधनांमध्ये लावेल किंवा तो रिअल इस्टेटच्या प्रकारच्या साधनांमध्ये ज्याला त्या टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये लावेल. सो म्युच्युअल फंड ही अशी एक संकल्पना आहे की जिथे आपल्याला वेगवेगळ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करता येते आणि ती वेगवेगळ्या असंख्य लोकांच्या माध्यमातून एकत्र फंड तयार करून झालेली गुंतवणूक म्हणजेच म्युच्युअल फंड. वा, खूपच छान एक्सप्लेन केलं भूषण तुम्ही. आणि आपण ह्याच्यावरही एक नक्की स्वतंत्र एपिसोड करणार आहोत, कारण म्युच्युअल फंड म्हणलं की शेअर मार्केट आणि इक्विटी फंड्स एवढंच लोकांना बऱ्याच माहिती असतं. पण तुम्ही जे एक्सप्लेन केलं तर याच्यावर नक्की आपण एपिसोड करणारच आहोत. आता मला सांगा की भारतात हे फंड नेमके केव्हा सुरू झाले आणि आज आपल्या देशात एकूण किती फंड हाऊस आहेत? म्युच्युअल फंडची भारतात खरी सुरुवात UTI म्युच्युअल फंडच्या माध्यमातून 1963 साली झाली. काय सांगताय, 1963? एवढे जुने आहेत म्हणजे? येस. परंतु इतकी जुनी म्युच्युअल फंड कन्सेप्ट किंवा इतक्या जुना म्युच्युअल फंड असताना देखील फंडा म्युच्युअल फंडाचा अजूनही सामान्य माणसापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. खरंय. आणि ते खरोखरीच आपल्याला पोहोचवायचंय, म्हणूनच आपण हा पॉडकास्ट करत आहोत. राईट. आणि मला खात्री आहे की या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण असंख्य नवीन श्रोत्यांपर्यंत आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचणार आहोत. येस. सो 1963 साली खरी UTI म्युच्युअल फंडची स्थापना झाली. तदनंतर 1987 मध्ये सरकारने
सार्वजनिक क्षेत्रातली बँका आणि वित्तीय संस्थांना म्युच्युअल फंड सुरू करण्याची परवानगी दिली. अशा प्रकारचा पहिला म्युच्युअल फंड स्टेट बँक ऑफ इंडियाने 1987 मध्ये सुरू केला होता. 1993 मध्ये खाजगी म्युच्युअल फंड क्षेत्राला उद्योगात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. भारतातला पहिला खाजगी क्षेत्रातली म्युच्युअल फंड हा कोठारी पायनियर होता, जो कोठारी ग्रुप आणि US स्थित पायनियर फंड यांच्यातील संयुक्त उपक्रम होता. ओके. आज भारतात 46हून अधिक म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. एकूण ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे ह्या ज्या कंपन्या पैसे मॅनेज करतात ह्याचा जर साईज बघितला तर हा 40 लाख कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. आज भारतात ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, SBI म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड अशा असंख्य कंपन्या कार्यरत आहेत आणि ह्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून 14,000 कोटी रुपये मासिक गुंतवणूक, ज्याला आपण SIP असे म्हणतो, ही रेग्युलरली इन्व्हेस्टरकडून केली जाते. बापरे, 40 लाख कोटी एवढंच या सगळ्यांचं ॲसेट मॅनेजमेंट आहे. खूप मोठा आकडा आहे सर हा. आणि मी अगदी प्रांजळपणे सांगतो की मी गेल्या 7-8 वर्षांपासून SIPद्वारे म्युच्युअल फंडात स्वतः गुंतवणूक करतोय, पण मलाही एवढी सगळी बॅकग्राऊंड माहिती नाहीये. सो माझ्याही ज्ञानात आणि माहितीत खूप सारी भर तुम्ही टाकताय. येस, पुढचा प्रश्न तोच आहे की म्युच्युअल फंडासारखाच अगदी रोजच्या वापरातला शब्द टर्म म्हणजे SIP, काही जण याला सिपई म्हणतात. तर हा SIP नेमका काय प्रकार असतो? SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक प्रकार आहे, जेथे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेत नियमित अंतराने सामान्यतः मासिक ठराविक रक्कम गुंतवू शकतो. हे गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्यास आणि ठराविक कालावधीत गुंतवणुकीची सरासरी काढण्यास मदत करते. SIP गुंतवणूकदाराला बाजारातील अस्थिरतेची पर्वा न करता दीर्घकालीन मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक ठेवण्यास मदत करते, कारण बाजारातील परिस्थितीचा विचार करता ते विचारात न घेता ही गुंतवणूक नियमित अंतराने केली तर SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला, जो ह्या प्रकारात गुंतवणूक करत आहे, त्याला लॉंगर ड्युरेशन हा जर विचार केला, म्हणजे अधिक काळासाठी गुंतवणूक ह्याचा जर विचार केला, तर ही गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरू शकते. येस भूषण, म्हणजे आपलं जसं बँकेत रिकरिंग डिपॉझिट असतं की ज्यात दर महिन्याला आपण जी काही रक्कम ठरवू, मग ती अगदी 500 रुपयापासून 1000-2000 जी काही असेल तेवढी रक्कम दर महिन्याला म्युच्युअल फंडात जाते, बरोबर? अगदी बरोबर. अच्छा, आता मला सांगा की SIP एकदा सुरू केली की किती महिने, वर्ष चालू ठेवायची, याचं काही बंधन असतं का? म्हणजे आता बऱ्याच जर गव्हर्नमेंटच्या स्कीम बघितल्या PPF सारख्या, तर त्याला एक लॉक इन पिरियड असतो, असं काही असतं का? आणि दुसरं म्हणजे अडीअडचणीला जर पैसे लागले तर म्युच्युअल फंडातून काढता येतात का? अगदी उत्तम प्रश्न विचारलाय आणि हा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न आहे. सो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP च्या माध्यमातून आपण जेव्हा गुंतवणूक करतो, तर म्युच्युअल फंडच्या नियमानुसार सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया ह्या ज्या काही रेग्युलेटरी बॉडी आहेत, ज्या म्युच्युअल फंडच्या कंपन्यांचा कंट्रोल त्यांच्या हातात आहे. जसा RBI सगळ्या बँकांना कंट्रोल करते, तसंच म्युच्युअल फंडला कंट्रोल करणारी संस्था म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. AMFIच्या माध्यमातून हे कंट्रोल केलं जातं. AMFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया. आता बऱ्याचदा प्रश्न असा येतो की आम्ही पैसे हे बाजारात लावतोय, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून लावतोय, तर ह्याला सेफ्टी काय? आपण जेव्हा SIPचा विचार करतोय, आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय आणि निरंजनने जो प्रश्न आपल्याला विचारलाय की बाबा मला हे पैसे किती काळ चालू ठेवायचे इन्व्हेस्टमेंट करणं आणि हे पैसे काढणं मला सहज शक्य आहे का? तर ह्याला कुठलाही लॉक इन असा ॲसेज दिलेला नाही. कमीत कमी 6 महिन्याची गुंतवणूक आणि जास्तीत जास्त कितीही काळ गुंतवणूक आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून SIPद्वारे करू शकतो. हे पैसे आपल्याला लागले तेव्हा आपण हे काढू शकतो. फक्त हे करताना आपण जी गुंतवणूक करतोय त्याला आपला फायनान्शियल गोल, आपली गरज, आपली नीड ही ठरली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून गुंतवणूक करताना त्या काळापर्यंत जर आपण गुंतवणूक करत राहिलो तर आपल्याला श्रीमंतीची गुरुकिल्ली नक्कीच मिळू शकते.
आणि आपल्या भविष्यातल्या ज्या काही गरजा आहेत, जसं आपण आधीच्या प्रश्नात निरंजन बघितलं, की मुलीचं लग्न असेल, मुलांची उच्च शिक्षणं असतील, तर हा जो काळ आहे किंवा हा जो पिरियड आहे, म्हणजे तो 10 वर्षांचा असेल, 15 वर्षांचा असेल, 20 वर्षांचा असेल, तर ह्या पूर्ण पिरियडपर्यंत जर आपण गुंतवणूक करत राहिलो, तर ह्या सगळ्या गरजा देखील आपल्या पूर्ण होतील आणि आपल्याला त्या गरजा पूर्ण झाल्याचा आनंदही मिळेल आणि आपण योग्य पद्धतीने आपलं प्लॅनिंग झालंय असं आपल्याला नक्की सांगता येईल. वा, खूप छान एक्सप्लेन केलं भूषण तुम्ही. आता मला सांगा की व्हॉट्सॲपवर आहे ना, अनेक जण हल्ली व्हॉट्सॲपवर खूप जास्त डिपेंड असतात. तर व्हॉट्सॲपवर असे बऱ्याचदा फॉरवर्डेड मेसेज येतात की अमुक तमुक कंपनीत 1990 मध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली किंवा केली असती, तर त्या शेअर्सची किंमत इतक्या कित्येक पटींनी वाढली आणि त्या गुंतवणूकदाराला लाखोंचा फायदा झाला. अशी काही जादू तुम्ही जे म्हणताय की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे म्युच्युअल फंड, तर म्युच्युअल फंडातही अशी काही जादू होऊ शकते? डेफिनेटली नक्की होऊ शकते. फक्त दोन्ही प्रकार गुंतवणुकीचे हे वेगवेगळे आहेत. शेअर्सच्या माध्यमातून जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला त्या कंपन्यांचा लागणारा अभ्यास, ती कंपनी काय काम करते, त्यांचे प्रॉडक्ट्स काय आहेत, त्याला मार्केटमध्ये मागणी कशी आहे आणि ती कंपनी ती मागणी पुरवठा पूर्ण करताना त्या कंपनीचा नफा कसा असणार आहे आणि ग्रॅज्युअली तो नफा कसा वाढत जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून करू शकत नाही. म्हणूनच त्याला माध्यम हे म्युच्युअल फंडचं आहे. आता जेव्हा आपण म्युच्युअल फंडचा विचार करतो तर ही जादू नक्की शक्य आहे जर आपण थोडं हिस्ट्रीमध्ये गेलो, की जे जुने म्युच्युअल फंड्स आहेत, ज्यांनी 20 वर्षांपूर्वी, 25 वर्षांपूर्वी, 30 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड लॉन्च केला किंवा तो फंड लॉन्च केला, तर आज जर असं बघायला गेलं, की एक फंडाचं जर उदाहरण घ्यायचं झाल्यास, की एक फंड 25 वर्षांपूर्वी लॉन्च झालाय, एखाद्या व्यक्तीने त्याच्यात SIPच्या माध्यमातून ₹1000 महिन्याला गुंतवणूक केली आहे किंवा ₹1,00,000 लमसम गुंतवणूक केलेली आहे, तर त्याचं आजचं जर व्हॅल्युएशन बघितलं, आजची जर मार्केट व्हॅल्यू बघितली किंवा मिळणारा परतावा जर बघितला, तर हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. इथे मिळणारा परतावा हा 15%, 18%, 20% अशा प्रमाणात दिसतो जर मी ह्या ड्युरेशनला किंवा ह्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जर गेलेलो असेल तर. सो ही जादू म्युच्युअल फंडच्या माध्यमातून देखील शक्य झालेली आहे. पण किंबहुना हा परतावा कायम डोक्यात ठेवून आपल्याला गुंतवणूक करायची असं नाही, तर आपले फायनान्शियल गोल्स, आपल्या असणाऱ्या गरजा, त्या गरजांना असणारा वेळ, लागणारा वेळ, म्हणजे माझी जर गरज माझ्या मुलाचं उच्च शिक्षण असेल आणि त्याला लागणारा वेळ म्हणजे ते उच्च शिक्षण येणाऱ्या पुढच्या 10 वर्षानंतर असेल, तर कृपया निवडताना याचा संबंध ठेवून किंवा याच्याशी संलग्न असणारा फंड जर आपण निवडला तर डेफिनेटली आपल्याला मिळणारा परतावा हा उत्तम असू शकतो आणि आपल्याला आपला गोल अचीव करण्यात मदत होऊ शकते. सो ह्या माध्यमातून आपल्याला परत आपले फायनान्शियल गोल अचीव करताना या गोष्टींना लक्षात ठेवणं नक्कीच गरजेचं आहे आणि हे सगळं लक्षात ठेवताना आपल्याला एक चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची गरज ही नक्की आहे. निश्चित, निश्चित. आणि तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा भूषण हायलाईट केला या तुमच्या उत्तरामध्ये. तो म्हणजे की दीर्घकालीन जर परतावा आपण बघितला, आकडेवारी जर बघितली, तर तुम्ही म्हणता तसं खरंच 15 ते 20% जिथे आज बँकांच्या FDचा रेट हा 6% जेमतेम आहे. आय गेस काही बँकांचा तर त्यापेक्षाही कमी, थोडासा जास्ती इकडे-तिकडे असेल. तर निश्चितच लाँग टर्मसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी म्युच्युअल फंड हा खूप उत्तम पर्याय आहे. तुम्ही एक्सप्लेन केलात खूप छान. आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेमधून हे जाणवलंय की तुमचा खरंच खूप सखोल अभ्यास आहे म्युच्युअल फंड क्षेत्राचा. तर आम्हाला थोडक्यात तुमच्या संस्थेबद्दल म्हणजे क्रिसेंटबद्दल, त्याची सुरुवात आणि आजवरचा प्रवास याविषयी सांगाल थोडं? नक्की मला आवडेल सांगायला. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भारतातील नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक कंपनी आहे, जी पुणे स्थित आहे आणि एक उत्तम वित्तीय संस्था म्हणून काम करत आहे. ही कंपनी साधारणतः 26 वर्षांपूर्वी कंपनीचे डायरेक्टर दिनेश कोठावदे या व्यक्तीने ह्या कंपनीची सुरुवात केली. ते सुरुवातीला एकटेच ह्या कंपनीचे सगळे व्यवस्थापन बघत होते. ग्रॅज्युअली मी त्यांना या कंपनीत शेकहँड केला, त्यांच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली. मला ह्या व्यवसायात 20 वर्ष झालेत. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सामान्य माणसापासून हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल या सगळ्या लोकांसाठी काम करते. गेली 26 वर्ष अविरतपणे करते आणि हाच उपक्रम कायम सुरू राहावा. भारतातील प्रत्येक माणसाला म्युच्युअल फंडाची माहिती योग्य पद्धतीने मिळावी,
तळागाळातला प्रत्येक माणूस म्युच्युअल फंड बरोबर जोडला जावा आणि अल्टिमेटली आमचं हे स्वप्न आहे, क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेडचं हे स्वप्न आहे, भारतातली प्रत्येक व्यक्ती, मग ती ग्रामीण भागातली असेल किंवा शहरी भागातली असेल, अशा प्रत्येक व्यक्तीने गुंतवणूकदार म्हणून पुढे यावे आणि म्युच्युअल फंडच्या प्रॉडक्ट्सचा, म्युच्युअल फंडचा त्यांच्या गुंतवणुकीसाठी नक्कीच फायदा करून घ्यावा. याच्यासाठी आम्ही रेग्युलरली म्युच्युअल फंडांवर बरेचसे सेमिनार घेत असतो. ह्या प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन घेत असतो आणि हा प्रत्येक माणूस जोडला जावा, हीच खरोखरीच यामागची तळमळ आहे. वा, 26 वर्ष खूप मोठा काळ आहे सर, आणि तुमची लिगसी ही उत्तरोत्तर अजून बहरत जाणार आहे. आणि मला खात्री आहे की येत्या काळातही असंख्य गुंतवणूकदार हे क्रिसेंटशी जोडले जाणार आहेत. भूषण, एक शेवटचा प्रश्न आता, की आज क्रिसेंटच्या माध्यमातून किती गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतायत, आणि नव्यानं आपला पॉडकास्ट ऐकून समजा कोणाला गुंतवणूक सुरू करायची असेल तर त्यांनी क्रिसेंटशी कसा संपर्क साधावा? सो क्रिसंट, जसं मी मगाशी सांगितलं की गेली 26 वर्ष आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत ॲज अ कंपनी म्हणून, आणि 3,500 फॅमिलीज आज क्रिसंटबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून या लोकांना आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत असतो. भारतातला प्रत्येक माणूस हा या गुंतवणुकीत जोडला जावा, याचं एकमेव कारण आणि ह्याचं एकमेव सारांश असं मी नक्की सांगू इच्छितो की जेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कुठलाही व्यक्ती गुंतवणूक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून पुढे येतोय, तर ही गुंतवणूक कुठल्या तरी व्यावसायिकाशी जोडली जाते. तो व्यावसायिक, त्याला उत्तम व्यवसाय करणं जमतंय, त्याला उत्तम ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं जमतंय, त्याला जॉब क्रिएशन म्हणजे ज्याला नोकरी आपण म्हणतो, त्या नोकऱ्या क्रिएट करण्याचं काम हा व्यावसायिक करत असतो. सो देशाच्या जडणघडणीत आणि देशाच्या GDPमध्ये आपल्याला जर खारीचा वाटा उचलायचा असेल आणि देश म्हणून आपल्याला जर पुढे सरकायचं असेल, प्रत्येक गुंतवणूकदाराने या माध्यमातून म्हणजेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर आपण त्या व्यावसायिकांना इनडायरेक्टली मदत करणार आहोत, म्हणजेच आपण देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलणार आहोत आणि अल्टिमेटली देश म्हणून, GDP म्हणून, ग्रोथ म्हणून आपण पुढे येणार आहोत. आणि हेच आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनला या माध्यमातून पास करणार आहोत. जर उत्तम नोकऱ्या क्रिएट करायच्या असतील, जर देश पुढे गेला पाहिजे असं जर म्हणून आपण विचार करत असू, तर हा खारीचा वाटा म्हणून आपण गुंतवणूकदार म्हणून पुढे या, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. आणि क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या मदतीसाठी तत्परतेनं या विषयात हजर आहे. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता 9764 12 55 33. मी परत एकदा नंबर रिपीट करतो, 9764 12 55 33, 9309 91 15 94, 9309 91 15 94 या मोबाईल नंबरवर आपण नक्कीच संपर्क करू शकता. किंवा तुम्ही मला ईमेलवर लिहू शकता bhushan.wani@crescentmfd.com, किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता crescentmfd.com. थँक्यू सो मच भूषणजी. म्युच्युअल फंड हा खरं तर खूप मोठा विषय आहे, व्हास्ट विषय आहे, पण तुम्ही अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये हा विषय उलगडलात. श्रोते हो, फंडा म्युच्युअल फंडाचा हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हा एपिसोड आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट किंवा क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेड NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.